छत्रपती शिवशंभू भक्त भाग 8. संभाजी महाराज व्यसनी नव्हते. काही नाटकं किंवा अफवा त्यांना मद्याची दाखवतात, पण ती पूर्णपणे चुकीची आहे. कापी कान आणि ग्रांडप यांनी लिहिलंय, संभाजीराजे स्वतःच्या शौर्याच्या बळावर इतके बलाढ्य होते की कोणी त्यांच्यावर आक्रमण करण्यास धाडस करत नाही. सत्तेची नशा किंवा वाईन ऑफ व्हायलंट प्राईड म्हणजे दारू नव्हती, तर त्यांच्या सामर्थ्याचा व स्वाभिमानाचा अनुभव होता. 3 दशकाहून अधिक झुंजत अत्याचाराने कैद सैद करूनही संभाजी महाराजांनी स्वतःला कोणताही व्यसनात फसवले नाही. त्यांच्या जीवनातून शिकायला मिळतं, धैर्य, निष्ठा आणि शौर्य हाच खरा राजा बनवतो. प्रजा आणि स्वराज्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. कोणताही अपमान, अत्याचार किंवा अडचणींनी त्यांचा मनोबल कमी केला नाही. आजही आपण त्यांच्या शौर्याची, निष्ठेची आणि शुद्धतेची प्रेरणा घेऊ शकतो. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी धैर्य गमावले नाही. त्यांचे शब्द आणि कृत्य नेहमी प्रजेला मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्या जीवनावरून आपण शिकतो की खरा सामर्थ्य धैर्यात आणि नैतिकतेत आहे. संभाजी महाराजांचा आदर्श आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामर्थ्याने इतिहास घडवला, त्यांच्या शौर्याने सर्वांना आव्हान दिलं. संभाजी महाराजांचे नाव नेहमीच गरजले पाहिजे. कधीही न झुकणारे, कधीही न हरणारे, कधीही न झुकणारे, कधीही न हरणारे. जगदंब.